स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या आमदारांवर कारवाई करा. रिपाई आठवले गट युवक आघाडी आक्रमक. संविधानिक पदांवर कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या एका आमदाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित आमदाराने एका आमदार व खासदाराचा एकेरी भाषेत उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीनं तहसीलदार दीप्ती रेठे यांच्या नावे नायब तहसीलदार आसमा मुजावर यांना निवेदन सादर करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात एकमेकांशी सन्मानपूर्वक वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची भाषा वापरणं अत्यंत अयोग्य असून यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आमदारांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांना सक्त ताकीद देण्यात यावी अशी मागणी युवक आघाडीने केली आहे. या संदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ईमेलद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी दिली. निवेदन सादर करतेवेळी युवक आघाडीचे उपाध्यक्ष यश एवळे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीचा सन्मान जपण्यासाठी अशा प्रवृत्तींविरोधात कडक पावले उचलली जावीत असा सूर यावेळी कार्यकर्त्यांमधून उमटला. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत आम्हाला असे दिसून आले की एक संविधानिक पदावर असलेल्या एका खासदाराचा व संविधानिक पदावर असलेल्या एका आमदाराचा आपल्या जिल्ह्यातीलच एका संविधानिक पदावर स्वतः असताना सकट एका संविधानिक पदाचा अपमान करत व एकेरी शब्दाचा उल्लेख करत आज त्याने अपमानास्पद असे एका खासदाराला व एका आमदाराला अपमानास्पद अशी वागणूक दिलेली आहे. आणि अशा या घटनेचा मी असा जाहीर असा निषेध करतोय. कारण आपण संविधानिक पदावर जर असाल तर आपण एकमेकांना आदरानं बोललं पाहिजे आहे, आदरानं एकमेकांशी वागलं पाहिजे आहे. आणि आज अशा ह्या आज महाराष्ट्रभर होत आहेत. या कृत्यांचा मी प्रथमतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर असा निषेध करतोय. आणि आज आम्ही पलूस येथील तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले व आज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब यांना आज आम्ही ईमेलद्वारे या घटनेचा जाहीर असा निषेध असलेलं पत्र कळवले. ही घटना थांबावी, अन्यथा या महाराष्ट्रात आहे ना या गोष्टीचा फार मोठा उद्रेक होईल. कारण या अशा वाचाळ प्रवृत्तीच्या लोकांचा वावर ह्या महाराष्ट्रात खूप सारा झाला आहे. असा ह्या वाचाळ प्रवृत्तीच्या माणसांचा कारभार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर या घटनेची नोंद घेऊन ह्या अशा प्रकारचा इथून पुढं या जिल्ह्यामध्ये नाही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचा अशा प्रकारे शब्दकोश नाही झाले पाहिजे आहेत अशी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतोय आणि थांबतोय. जय भीम, जय भारत.